महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवर भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उपस्थित केला होता. मनसे प्रमुख राज ठाकरेही त्यावर बऱ्याचदा आक्रमक झाले होते. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यांनी याबाबत विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भूमिका मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी रोजी आदेश देऊन मशिदींसह प्रार्थनास्थळांकडून ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे उल्लंघन होणार नाही असे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. हा मुद्दा भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. उत्तर प्रदेश सरकारने ज्या प्रकारे भोंग्यांवर कारवाई केली त्याप्रमाणे राज्य सरकारही कारवाई करणार का, असा प्रश्न आमदार फरांदे यांनी विचारला होता. यावर फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याआधी परवानगी घेतली पाहिजे. रात्री 10 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद असले पाहिजेत. सकाळी 6 ते रात्री 10च्या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 44 डेसिबलची आवाज मर्यादा असली पाहिजे. कायद्यानुसार अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत. पोलिसांनी याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे आहे, अशी सध्या कायद्याची तरतूद आहे. यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीसाठीच भोंगे लावता येतील. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असल्यास संबंधितांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घ्यावी. ज्या ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल त्यांना पुन्हा परवानगी दिली जाणार नाही. तसेच भोंग्यांची जप्ती केली जाईल. या नियमांचे तंतोतंत पालन होते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांची असेल. भोंग्याचे डेसिबल मोजून आवाजाची मर्यादा ओलांडली असेल तर पहिल्या टप्प्यात प्रदूषण नियंत्रक मंडळाला सांगणे आणि दुसऱ्या टप्प्यात पुन्हा परवानग्या न देण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे, असेही फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.